नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि शर्यत माहितीच आहे तुम्हाला, लावणी स्पर्धा चालू आहेत आणि तसंच नियोजन आम्ही सरंदा गावामध्ये सुद्धा केलं आहे नियोजन स्पर्धेचं। तसेच येत्या 29 तारखेला आपलं स्पर्धेचं नियोजन असणार आहे आणि स्पर्धेची पूर्ण तयारी तुम्ही पाहू शकताय। सर्व आलेत गावातले लोक आणि स्पर्धेची तयारी करत आहेत। तर स्पर्धेची तयारी करत आहेत, खूपच काका मेहनत घेत आहेत। काका काय बोलताय, बरे आहेत ना? हाँ, कधी आहे स्पर्धा आपल्याकडे? 29 तारखेला। 29 तारखेला स्पर्धा आहे सरंदा गावामध्ये आणि जल्लोष असणार आहे नक्कीच। अगदी व्यवस्थित आहे। हे मैदानाचं पूर्ण काम चालू आहे आणि सर्व एकत्र आलेत आणि काम सुद्धा मस्त केलंय। रिलिंग सुद्धा बांधली, आपल्या मैदानाला रिलिंग असणार आहे। सरंदा गावामध्ये दरवर्षी स्पर्धा असतात, या वर्षी सुद्धा आहेत आणि दरवर्षी होतील नक्कीच। तुम्ही एक शेतकरी आहात, तुम्हाला माहितीच आहे शेतकऱ्याच्या हौशीसाठी हे सर्व कार्यक्रम असतात। तर काय बोलू शकता मैदानाबद्दल तुम्ही? हे दरवर्षीपेक्षा हे मैदान यंदा चांगल्यापैकी आम्ही पार पाडलेलं आहे। एक शेतकरी प्रजय लाड तुम्हाला माहितीच असतील आणि यांचं सुद्धा बैलगाडा क्षेत्रात खूप मोठं नाव आहे। तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आता स्पर्धा आहे 29 तारखेला। काय बोलू शकता तुम्ही? आजचं मैदान एकदम व्यवस्थित केलेलं आहे आणि रुपण नाही शक्यतो मैदानाला। शक्यतो सगळ्यांना सांगायचं झालं तर मैदान एकदम रिलिंग। तर आपले निलेश लाड म्हणजेच आपले आप्पा ते सुद्धा इथे हजर आहेत आपलं मैदान करायला। त्यांना तर जास्त अनुभव आहे, ते मोठमोठ्या स्पर्धा करतात। आज देखील त्यांचे बैल गेलेत। कुठे स्पर्धा आहे आज डाकमोली इथे त्यांचे बैल गेलेत आज। त्यांना आहे शेतीचा जास्त अनुभव, त्याच्यात स्पर्धा वगैरे आहेतच, तुम्हाला माहितीच आहे। तर आप्पा काय बोलू शकता आजच्या मैदानाबद्दल? आजचं जे मैदान, आत्ताची जे तयारी चालली आहे, तर जास्तीत जास्त जोड्या येतील ह्या प्रयत्नाने आम्ही सगळं मैदान आत्ता आखणी केलेली आहे। शक्यतो जास्तीत जास्त जोडी बाद होणार नाही अशा पद्धतीने आम्ही मैदान केले आणि मैदान सुटसुटीत आहे। हे दुसरं पर्व आहे। पहिल्या पर्वाला मैदानसुद्धा अजिबात रुपण असा काही विषय झालेला नाही आणि व्यवस्थित मैदान आणि अजिबात बैलाला किंवा त्रास होणार नाही अशा मैदानाची व्यवस्थित रूपरेषा आखलेली आहे। त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जोड्या आणण्याचा प्रयत्न करावा हीच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। नक्कीच अशी तयारी खूपच चालली जोरात। तर तुम्ही पाहू शकताय आमचं आज मैदान तर झालं आहे आता बहुतेक आणि येत्या 29 तारखेला स्पर्धाचं आयोजन असणार आहे। सर्व एकत्र आहेत, तुम्ही पाहू शकता इकडे आणि रिलिंगसुद्धा बांधून झाले आता आणि कार्यक्रम हा मस्त होणार आहे। कारण बक्षिसंसुद्धा खूप आहेत, 15 बक्षीस आहेत आपल्या सरंदा गावाने आयोजित केलेल्या स्पर्धा आणि 15 बक्षीस आहेत। आपले मंगेश दादा लाडसुद्धा आहेत आपल्यासोबत। काय दादा काय बोलू शकता स्पर्धेबद्दल तुम्ही? स्पर्धा लेट घेण्याचं कारण एकच की चाकरमान्यांची हौस। बरोबर आपला विषय झालाच होता, कारण जेणेकरून आपल्या कोकणात येण्यासाठी म्हणजे मुंबई ठिकाणी गेल्या वर्षी लाईव्ह ठेवलेली होता। लाईव्ह मोबाईलवर बघण्यापेक्षा प्रत्यक्षात बघायची ती मजा आहे ना। नक्कीच आता जेवढे चाकरमानी गणपतीला गावी येतील त्यांच्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात आलाय, कारण त्यांना कामाधंद्यात नाही येत नाही सर्वांना। त्याच्यामुळे आता सर्व गणपतीसाठी गावी येणार आहेत, त्याच्यासाठी त्यांच्यासाठी एक खास असा कार्यक्रम ठेवलेला आहे स्पर्धेचा। सरणगावाची परंपरा जी आपली राखायचा प्रयत्न आहे, सरणगावाचं चालू करून दिलेलं आहे स्पर्धा, त्याचं पुढे न्यायचं काम आपण नक्कीच करत आहोत। बरोबर। आणि दुसरं आमचे बजाज शेतकरी संघटनेचे सरणगावचे अध्यक्ष, गावचे मंडळाचे अध्यक्ष सरणगावात असल्यामुळे स्पर्धेला आणखीन जोर चढतो। बरोबर, नक्कीच जोर येणार आणि स्पर्धकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यायचा आहे। नक्कीच घेणार स्पर्धक जास्तीत जास्त सहभाग, कारण सरंदा गावामध्ये सर्वात मोठी स्पर्धा होणार आहे आणि तुम्हाला माहितीच आहे 15 बक्षीस आहेत। 15 बक्षीस आहेत आपल्या इथे। अख्ख्या वाडीचं एक बल म्हणतात ना, एकीचं बल ते दिसते आज मैदानात। बरोबर, नक्कीच कारण एकत्र सर्व आलेत त्याच्यामुळे स्पर्धा होते। सर्व एकत्र असले तर नक्कीच स्पर्धा मोठ्या प्रमाणात होणार आपली। तर आपले मंडप डेकोरेटर मनोहर दादा जाधव सुद्धा आहेत इथे, तर त्यांनाच आम्ही दिले मंडपचं काम आणि आपला स्टेज वगैरे ते बांधणार आहेत। तर दरवर्षी सुद्धा असतात आमच्यासोबतच, असाच सपोर्ट करतात ते सुद्धा। तर त्यांचं सुद्धा मत आपण मांडणार आहोत। काय बोलताय, काय आजच्या या स्पर्धेबद्दल तुम्ही काय बोलू शकता? या स्पर्धा ठेवण्यामागचं नियोजन म्हणजे कसं आहे, या गणपतीमध्ये सर्व आपल्या इकडचे चाकरमानी मुंबई परदेशात कुठे गेलेले असतात, ते सर्व लोक या टायमाला आपल्या इकडे काही कुठली पण कामं बाजूला काढून या ठिकाणी हजर होणार। बरोबर, नक्कीच त्यांच्या खातीर की त्यांच्यासाठी हे त्यांना लाईव्ह बघण्यापेक्षा मोबाईल प्रत्यक्षात त्यांनी ह्या प्रत्यक्ष थराराचा अनुभव त्यांनी घ्यायचा आहे। बरोबर, नक्कीच। आणि जसं सर्वांनी इथे येऊन आपला मनसोक्त आनंद इथे या ठिकाणी
त्यांनी घ्यायचं आहे. घ्यायचं आहे, बरोबर. त्यांच्यासाठीच हा कार्यक्रम आम्ही राबवण्यात जास्तीत आला. जास्त या ठिकाणी मैदान चांगलं करण्याचा प्रयत्न करणार आणि कोणी स्पर्धक येतील त्यांचा या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्यांची नक्कीच सरंद गावामध्ये ही स्पर्धा नाही नवीन नवीन आहे. नाही. कारण सरळ जिथे गावामध्ये आपली सुरुवात झाली झाली, बरोबर, तिथे आम्ही सुरुवात झाली. काहीतरी पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच आणि नक्कीच आमच्याकडून स्पर्धक आम्ही मंडप डेकोरेटर नव मंडप डेकोरेटर चांगल्या प्रकारचं नियोजन करण्याचा प्रयत्न आम्ही चाललेला आहे. त्या ठिकाणी कोणाची बैलजोडी बाद होता कामा नये बरोबर. असं नक्कीच. नियोजन आम्ही आता या ठिकाणी सुरू केलेलं आहे. हे आपण तुम्ही पाहू शकता. तर स्पर्धा ही 29 तारखेला असणार आपली. बरोबर. त्या दिवशी कसं काय नियोजन काय? स्पर्धा मग 29 तारखेला कसं आहे सर्वांच्या घरी गणपती येणार आहेत त्यानुसार आपण अंदाजे एक दुपारच्या टायमामध्ये थोडासा नियोजनानुसार आपण त्या ठिकाणी सर्व मंडळी जमा होणार आपली सकाळी अख्ख्या वाडीमधली पूर्ण एका ठिकाणी जमणार आहेत. त्याच्यामुळे मग त्याचं नियोजन आम्ही त्या जागेवर करणार सर्वांनी. बरोबर. गणेश चतुर्थी सुद्धा आहे त्याच्यामध्ये सर्व कोकणात येणार आहेत आपली लोक आणि त्या निमित्तानंच आपण स्पर्धा भरवले आणि असंच नियोजन होईल पुढे सुद्धा. या वर्षी आता हे पर्व दुसरं आहे. नवीन पिढीचा उत्साह दाखवा. नवीन पिढीचा उत्साह तुम्ही पाहू शकता इकडे आणि हे बघा तुम्ही पाहू शकता. बाबू नाव काय तुझं? आवडतं तुला? जॉकी व्हायला आवडेल तुला? जॉकी व्हायला आवडेल तुला? बघू शकताय तुम्ही किती हौस आहे. काय बोलू शकता रे तुम्ही? आपल्याकडे स्पर्धा आहेत आपल्या गावात, काय बोलू शकता तुम्ही? म्हणजे काय बोलतोय? हो आनंद तर होणार. त्या दिवशी सुट्टी आहे तुम्हाला, शाळेतून पळून यायची गरज नाही. तुमच्यासाठी सुद्धा कार्यक्रम आहे, मुंबईकरांसाठी सुद्धा कार्यक्रम आहे. तर शाळेत सुद्धा जावा आणि या स्पर्धेचा सुद्धा आनंद घ्या, समजलं ना? असंच एन्जॉय करत राहा. मस्त अशाच स्पर्धा तुमच्यासाठीच भरू आम्ही. तुमची हौस आहे. स्पर्धेला तर अजून 2 दिवस राहिलेत पण आधीच किती लोळलाय बघा. जाकीचा पोरगा. लोक एकत्र आली तर नक्कीच कार्यक्रम सुद्धा सुरेख होईल आणि अशीच एकी राहू दे. मैदान पण झालंय बहुतेक, तयारी सुद्धा खूप जोरात आहे. आणि आपलं मैदान हे रिलिंगचं असणार आहे. आम्ही किती करतो